माफीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया देत अटी शर्ती विना 5 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे। राज्य सरकारने आज कर्जमाफीची घोषणा केली, परंतु या घोषणेला आम्ही समाधानी नाहीये। मुळामध्ये विधानसभा होऊन 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते। ते शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला। आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको, सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती विना ही कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तर शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात बघूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर लाभ, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये शेतमजुरांचाही समावेश, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान याची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे, मत्स्य संपदा योजना,